पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासाला अक्षरशः कुलूप लागल्याचं चित्र दिसून येत आहे। सीबीआयच्या दिल्लीतल्या क्राईम ब्रांचकडे हा तपास सोपवून 6 वर्षे उलटली, मात्र अद्यापही मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाहीये। साधारण वर्षभरापूर्वी सीबीआयचं तपास पथक पुण्यातल्या पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं। तिथल्या दोन्ही खोल्यांना आज कुलूप दिसून येत आहे। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिक्की घई यांनी। आरटीआय कार्यकर्ता सतीश शेट्टी यांचा हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर सीबीआयची टीम पुण्यामध्ये दाखल झाली आणि त्यानंतर त्यांच्याकडे पुण्यामध्ये कुठलाही कार्यालय नसल्यामुळे कलेक्टर ऑफिसच्या लगत असलेलं हे पीडब्ल्यूडीचं विश्रामगृह या ठिकाणी त्यांना 2 रूम देण्यात आलेले आहेत। 2 सूट या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले होते। गेल्या कित्येक महिने हे दोन्ही सूट, हे दोन्ही रूम बंद आहेत। या ठिकाणी जे आपण कुलूप पाहतात हे सीबीआय कडून या ठिकाणी या रूमला लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पीडब्ल्यूडीचे जे या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपल्या सीबीआयचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी पत्र पाठवण्यात आलेलं आहे। विनंती करण्यात आलेली आहे की या रूमचं गेले कित्येक महिने यांनी सीबीआय कडून भाडं देखील मिळालेलं नाहीये, त्यांना पैसे देखील मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही या रूम जे तुमच्या ताब्यात घेतलेले आहेत दोन्ही, हे या रूमचं भाडं मिळत नाहीये तुमचं। त्याचबरोबर गेले कित्येक महिने या ठिकाणी सीबीआयचे अधिकारी आले देखील नाहीयेत। गेल्या जवळपास 6 वर्ष होत आलेत या सतीश शेट्टी हत्याकांडाला। अजून देखील सीबीआय कडून एक देखील आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये बडी नावं अडकल्यानं सीबीआय कडून तपासामध्ये चालढकल केली जात असल्याचा आरोप संदीप शेट्टी यांनी केलाय। 2 लोकांना अरेस्ट केल्यानंतर सीबीआय जर कुलूप लावून जाते याचाच अर्थ की त्यांना पुढे तपास करण्याची काही त्यांची इच्छा नव्हती, फक्त वेळ त्यांना ती मारून न्यायची होती जेणेकरून जो विषय दिल्लीमध्ये चर्चेला आला होता तो काही करून ती चर्चा थांबवावी आणि पुढे मग वेळ काढावा। तर एकंदरीत सीबीआयचं जे वर्तन आहे या केसमध्ये हे फार आता क्लिअर झालेलं आहे की त्यांना या केसचा तपासच करायचा नाहीये।